माझं नाव विनायक. पुणे जिल्ह्यातील भोर हे माझं गाव. भोर म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक अतिशय निसर्गरम्य ठिकाण. इथला राजवाडा, आजूबाजूची धरणं आणि विस्तीर्ण पसरलेले डोंगर यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी नंदनवन असलं तरी माझ्यासाठी मात्र हेच माझं कामाचं ठिकाण आहे. मी एसटी महामंडळात कंडक्टरची सरकारी नोकरी करत आहे. भोर डेपोत काम करताना आम्हाला अभिमान वाटतो, पण गेल्या काही दिवसांपासून आमच्या या लाडक्या डेपोचं वातावरण कसं तरी बदललं होतं. एक प्रकारची अनामिक भीती आणि गूढ शांतता संपूर्ण डेपोवर पसरली होती. आमच्या डेपोमध्ये एक जोडी खूप प्रसिद्ध आहे, ड्रायव्हर साळवी काका आणि मी. साळवी काका हे एसटीचे जुने जाणते ड्रायव्हर. वय 50च्या आसपास असलं तरी त्यांचा हात स्टेअरिंगवर बसला की मग घाटातल्या नागमोडी वळणांची त्यांना कधीच भीती वाटली नाही. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सोबतच ड्युटी करत आहोत. प्रवाशांसाठी आम्ही साळवी विनायकची जोडी होतो, पण आमच्यासाठी हे नातं बाप लेकासारखं होतं. साळवी काका मला नेहमी म्हणायचे, विनायक, रस्ता कितीही कठीण असला तरी काळजाचा ठोका चुकू द्यायचा नाही, तरच आपण गाडी आणि माणसं सुखरूप पोहोचवू शकतो. पण गेल्या 2 आठवड्यांपासून आमचा हा आत्मविश्वास कुठेतरी डळमळू लागला होता. कारण होता वरंधा घाटातून महाळकडे जाणारी नाईट ड्युटी. वरंधा घाट म्हणजे जितका सुंदर, रात्री तितकाच धोकादायक. पण अलीकडे या घाटात काहीतरी वेगळंच घडू लागलं होतं. रात्रीची गाडी घेऊन जाणारे कंडक्टर आणि ड्रायव्हर एक एक करून सुट्ट्या घेऊ लागले होते. काही जण कामावर यायलाच तयार नव्हते, तर काही जण रात्रीची ड्युटी म्हटलं की आजारी पडत होते. त्या दिवशी मी सकाळी डेपोत पोहोचलो तेव्हा सगळीकडे कुजबूज सुरू होती. सतीश काकांना काय झालं? मी एका मित्राला विचारलं. सतीश काका हे देखील अतिशय अनुभवी ड्रायव्हर. त्यांची आदल्या रात्री एक्स्ट्रा नाईट ड्युटी लावली होती. अरे विनायक, सतीश काका सकाळी गाडीच्या ड्रायव्हर सीटवर बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांना आता सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलंय. डॉक्टर म्हणतायत त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसलाय. त्याने घाबरत उत्तर दिलं. मी आणि साळवी काका लगेच त्यांना भेटायला दवाखान्यात गेलो. सतीश काका डोळे उघडे ठेवून छताकडे टक लावून बघत होते. आम्ही त्यांना हाक मारली. साळवी काकांनी त्यांचा हात धरला, पण त्यांनी कसलाच प्रतिसाद दिला नाही. जणू काहीतरी प्रचंड भयानक त्यांनी पाहिलं होतं, ज्यामुळे त्यांची वाचाच बसली होती. बाहेर आल्यावर साळवी काकांचे हात थोडे थरथरत होते. ते फक्त एवढेच म्हणाले, विनायक, हे काय चाललंय डेपोत? आज सतीची ही अवस्था, उद्या कोणाची? आम्ही पुन्हा डेपोत आलो. मनात एक भीती होती, पण ड्युटी तर करायचीच होती. दुपारच्या वेळी आमचे डेपो मॅनेजर साहेब त्यांनी आम्हाला कॅबिनमध्ये बोलावलं. साहेबांच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. साळवी, विनायक, मला माहिती आहे सध्या परिस्थिती कठीण आहे, पण पुणे, मुंबई आणि कोकणातून येणाऱ्या प्रवाशांची खूप गर्दी आहे. रात्रीच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे लोकांची मोठी कोंडी होत आहे. खास करून वरंधा घाटातून महाळकडे जाणाऱ्या प्रवाशांना दुसरी कोणतीही सोय नाही. पुण्याकडून येणाऱ्या बसेस ह्या मार्गात यायला तयार नाहीत. आज रात्रीची एक एक्स्ट्रा फेरी तुम्हाला महाळपर्यंत करायची आहे, साहेबांनी थोड्या दबावाखाली सांगितलं. आमच्या अंगावर काटा आला. सतीश काकांची अवस्था पाहून आल्यावर लगेच ही ड्युटी स्वीकारणं सोपं नव्हतं, पण सरकारी नोकरी आणि प्रवाशांची सोय यापुढे आम्हाला नकार देता आला नाही. आम्ही ड्युटी मान्य केली. रात्रीचे 9:30 वाजले होते. डेपोमध्ये शुकशुकाट होता. फक्त एकच पिवळा दिवा मधल्या खांबावर लटकत होता. आमची लाल रंगाची बस उभी होती. साळवी काकांनी गाडीचे इंजिन चेक केलं. मी माझे तिकिटाचे ट्रे आणि पैसे मोजून घेतले. बाहेर बारीक पाऊस पडायला सुरुवात झाली होती. धुक्याची चादर हळूहळू भोवच्या डोंगरांना वेढू लागली होती. प्रवासी बसमध्ये चढू लागले. रात्रीची वेळ असल्याने लोकांची लगबग होती, पण आज बसमध्ये नेहमीचा गोंगाट नव्हता. प्रवाशांच्या चेहऱ्यावरही एक प्रकारची शांतता होती.
मी बेल वाजवली. साळवी काकांनी इंजिन चालू केलं. गाडीच्या हेडलाईटने अंधाराला भेदून वाट काढली. बस डेपोबाहेर पळताना मला वाटलं की कोणीतरी पाठीमागून आम्हाला बघत आहे. साळवी काकाने आरशात पाहिलं आणि त्यांच्या कपाळावर घाम आला. विनायक, देवाचं नाव घे, आजचा प्रवास सोपा नाहीये. साळवी काका हळू आवाजात पुटपुटले. बस आता भोरच्या सीमा ओलांडून वरंदा घाटाच्या दिशेने निघाली होती. मनात धाकधूक होती. सतीश काकांचा तो शून्य नजरेने बघणारा चेहरा सतत डोळ्यासमोर येत होता. बाहेर पाऊस वाढत होता आणि घाटातलं धुकं अधिकच दाट होऊ लागलं होतं. हा आमच्या आयुष्यातील सर्वात भयानक प्रवासाचा पहिला टप्पा होता. रात्रीचे 10:20 झाली होती. आमची लालपरी भोरचा सुरक्षित परिसर सोडून आता खऱ्या अर्थाने वरंदा घाटाच्या तोंडाशी उभी होती. इथून पुढचा प्रवास म्हणजे निसर्गाचं रौद्ररूप आणि मानवी भीतीचा कस लागणारा काळ होता. बसमध्ये जेमतेम 7-8 प्रवासी होते. एक वृद्ध जोडपं जे महाडला आपल्या मुलाकडे चाललं होतं. 2 तरुण मुलं जी ट्रेकिंगसाठी निघाली असावीत आणि एक मध्यमवयीन माणूस जो मगासपासून खिडकीबाहेर शून्यात नजर लावून बसला होता. साळवी काकांनी गाडी 3ऱ्या गेअरमध्ये टाकली आणि चढणीला सुरुवात केली. बाहेर पावसाचा जोर आता वाढला होता. पावसाचे थेंब काचेवर इतक्या जोरात आदळत होते की जणू कोणीतरी बाहेरून खडे मारतंय. त्याहून भयानक होतं ते धुकं. हेडलाईटचा पांढरा प्रकाश त्या धुक्यात 5 फुटांच्या पलीकडे जात नव्हता. साळवी काकांचे हात स्टेअरिंगवर घट्ट होते, पण त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब दिसत होते. विनायक, आज धुकं काहीतरी वेगळंच आहे. इतक्या वर्षात मी असं धुकं कधीच पाहिलं नाही. साळवी काका पुटपुटले. मी प्रवाशांकडे पाहिलं. सगळेजण आपापल्या विचारात किंवा झोपेत होते. गाडी जसजशी घाटाच्या मध्यभागी जाऊ लागली तसतसा बाहेरचा अंधार अधिकच गडद झाला. वरंदा घाटाची ती खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला असलेला उंच डोंगर यांच्या मधल्या चिंचोळ्या रस्त्यावरून आमची बस धडपडत पुढे जात होती. अचानक गाडीच्या इंजिनमधून एक विचित्र खळखळ आवाज येऊ लागला. साळवी काकांनी गिअर बदलण्याचा प्रयत्न केला, पण गाडीने प्रतिसाद दिला नाही. काय झालं काका? मी विचारलं. त्यांनी काही उत्तर देण्याआधीच गाडीच्या बोनेटमधून पांढरा धूर येऊ लागला आणि एक मोठा आवाज झाला. बसला एक जोराचा झटका बसला आणि गाडी घाटाच्या मधोमध एका अंधाऱ्या वळणावर बंद पडली. हेडलाईटचे दिवेही क्षणासाठी लुकलुकले आणि मग पूर्णपणे विझले. संपूर्ण बसमध्ये एका क्षणात काळोख पसरला. अरे बाप रे, गाडी बंद पडली. मागच्या सीटवरून तो वृद्ध माणूस घाबरून ओरडला. साळवी काकांनी पुन्हा एकदा चावी फिरवली, पण गाडी चालू झाली नाही. इंजिन पूर्णपणे जाम झालं होतं. इंजिन गरम झालंय वाटतंय विनायक, पाणी चेक करावं लागेल, साळवी काका म्हणाले. माझ्या मनात सतीश काकांचा तो चेहरा आला. नको काका, बाहेर उतरू नका, आपण आतच थांबूया, कोणती तरी दुसरी गाडी येईलच, मी घाबरून म्हणालो. पण साळवी काका अनुभवी होते. अरे असं कसं थांबणार, मध्यरात्र होईल आता, इथे मोबाईलला रेंज नाही. जर गाडी वेळेत बाजूला घेतली नाही तर मागून येणाऱ्या ट्रकची लाईन लागेल. मला खाली उतरून बोनेट उघडावंच लागेल. साळवी काकांनी बॅटरी घेतली आणि बसचा दरवाजा उघडला. तो लोखंडी दरवाजा उघडताना जो करकर असा आवाज झाला तो त्या शांततेत एखाद्या किंकाळीसारखा वाटला. साळवी काका खाली उतरले. मी बसच्या खिडकीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला, पण धुक्याशिवाय काहीच दिसत नव्हतं. पावसाचा आवाज आणि साळवी काकांच्या पावलांचा आवाज एवढंच ऐकू येत होतं. बसच्या आत आता प्रवाशांची चलबिचल सुरू झाली होती. कंडक्टर साहेब, किती वेळ लागेल, इथे खूप भीती वाटते, ती वृद्ध महिला कातर स्वरात म्हणाली. मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला, पण माझी स्वतःची अवस्था बिकट होती. मी साळवी काकांना आवाज दिला. काका, काय झालं? थांब विनायक, बोनेट उघडलंय, पाण्याचा पाईप फुटलाय वाटतं, बाहेरून साळवी काकांचा आवाज आला. त्यांचा आवाज नेहमीपेक्षा थोडा लांबून आल्यासारखा वाटला. मी पुन्हा प्रवाशाकडे पाहिलं आणि तिथेच माझी नजर त्या एका प्रवाशावर खेळली
जो मगासपासून शांत बसला होता. इतर सगळेजण घाबरून चर्चा करत होते, पण हा माणूस शांतपणे खिडकीबाहेर त्या दाट धुक्यात बघत होता. आणि त्याहून भयानक म्हणजे त्याच्या ओठांवर एक विचित्र गूढ हसू होतं. जणू काहीतरी भयानक घडणार आहे याची त्याला आधीच कल्पना होती. साळवी काका बाहेर काय करत आहे हे पाहण्यासाठी मी खिडकीच्या काचेवरचा घाम पुसला. बाहेर बॅटरीचा प्रकाश इकडे तिकडे फिरत होता, पण साळवी काका दिसत नव्हते. मला वाटलं की ते गाडीच्या खाली वाकून काही बघत असतील, पण 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, साळवी काकांचा काहीच आवाज आला नाही. साळवी काका, झालं का? मी पुन्हा जोरात ओरडलो. यावेळी प्रतिसाद आला नाही. फक्त वाऱ्याचा आवाज आणि पावसाचं टिपटिपणं ऐकू येत होतं. बसच्या छतावर अचानक काहीतरी पडल्याचा आवाज झाला. जणू कोणीतरी वरून उडी मारली असावी. माझ्या अंगातून भीतीची एक लहर गेली. साळवी काका खाली होते, मग छतावर कोण? मी प्रवाशांकडे पाहिलं. ते 7-8 प्रवासी आता एकमेकांच्या जवळ येऊन बसले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात मृत्यूची भीती दिसत होती. त्या हसणाऱ्या प्रवाशाने आता हळूहळू आपली मान माझ्या दिशेने वळवली. त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे पडले होते. साळवी काका अजूनही परत आले नव्हते. बाहेरच्या त्या भीषण अंधारात आणि दाट धुक्यात साळवी काका नक्की कुठे गेले? माझा जीव भांड्यात पडला होता. वरंदा घाटाचा हा सापळा आता हळूहळू आवडला जात होता. साळवी काका खाली उतरून आता 10 मिनिटं उलटून गेली होती. बाहेरच्या त्या भीषण अंधारात बॅटरीचा तो छोटासा प्रकाशही आता दिसेनासा झाला होता. बसच्या आतलं वातावरण इतकं तणावपूर्ण झालं होतं की प्रत्येकाचा श्वास घेण्याचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. मी बसच्या उघड्या दरवाजापाशी गेलो आणि बाहेरच्या धुक्यात तोंड काढून जोरात ओरडलो, साळवी काका, साळवी काका कुठे आहात? माझा आवाज त्या घाटातील दऱ्याखोऱ्यात आदळून पुन्हा माझ्याकडेच परत आला, पण साळवी काकांचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. फक्त वाऱ्याचा एक थंड झोत माझ्या चेहऱ्याला स्पर्श करून गेला, जो काळजापर्यंत धडकी भरवणारा होता. साळवी काकांसारखा अनुभवी माणूस गाडी आणि प्रवाशांना असं वाऱ्यावर सोडून कुठेही जाणार नाही हे मला पक्क ठाऊक होतं. याचाच अर्थ काहीतरी अघाडीत घडलं होतं. कंडक्टर साहेब, ड्रायव्हर काका कुठे गेलेत? ते दिसत का नाहीत? तो तरुण मुलगा थरथरत्या आवाजात विचारू लागला. बसमध्ये उरलेले 7-8 प्रवासी आता घाबरून आपापल्या जागा सोडून बसच्या मधल्या पोळीत माझ्या जवळ येऊन उभे राहिले. त्या वृद्ध मावशींनी तर देवाचा जप सुरू केला होता. त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून मलाही रडू कोसळणार होतं. पण मी जर धीर सोडला असता तर या सगळ्यांचं काय झालं असतं? पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट अत्यंत अस्वस्थ करणारी होती. तो मागच्या सीटवरचा मध्यमवयीन माणूस, तो अजूनही तिथेच बसून होता. त्याचं शरीर स्थिर होतं, पण त्याची नजर खिडकी बाहेरच्या त्या काळोखात खिळलेली होती. आणि ते हसू, त्याच्या ओठांवरचं ते विचित्र विद्रूप हसू आता अधिकच गडद झालं होतं. जणू काही बाहेरच्या अंधारात त्याला असं काहीतरी दिसत होतं जे आम्हाला दिसत नव्हतं. अचानक बसच्या छतावरून एक आवाज आला. जणू कोणीतरी बसच्या छतावर वेगाने धावत होतं. ते पाऊल माणसाचं वाटत नव्हतं. त्याचा आवाज जड आणि धातूवर आदळल्यासारखा येत होता. बसच्या लोखंडी छतावर ते पायच्या गतीने फिरत होते. ते पाहून आमचं रक्त घुटलं. वरून कोणीतरी बसला जोरात धक्के देत असल्यासारखा भास होत होता. वर कोण आहे? कोण आहे तिथे? मी ओरडलो, पण माझं बोलणं मध्येच अडकलं. छतावरच्या त्या धनधन आवाजासोबतच आता बाहेरून खिडकीच्या काचेवर काहीतरी घासलं गेल्याचा आवाज येऊ लागला. जणू कोणीतरी आपली नखं काचेवर ओरखडत होतं. तो आवाज ऐकून प्रवाशांनी कान बंद केले. भीतीची सीमा ओलांडली गेली होती. तो हसणारा प्रवासी आता हळूहळू आपली मान फिरवून आमच्याकडे पाहू लागला. त्याचे डोळे आता केवळ पांढरेच नव्हते, तर त्यातून एक प्रकारची हिंस्र भावना जाणवत होती. तो आमच्याकडे बघून अधिकच जोरात हसायला लागला. एक असा आवाज जो माणसाचा असू शकत नाही. मी साळवी काकांना पुन्हा एकदा
हाक मारण्याचा प्रयत्न केला. काका, साळवी काका, ऐकू येतंय का? बाहेरून फक्त शांतता आली, पण ती शांतता अधिक भयानक होती. मला जाणवलं की साळवी काका गाडीच्या आसपास कुठेच नाहीत. कदाचित त्यांना त्या धोक्याने गिळंकृत केलं होतं किंवा छतावर जे काही होतं त्याने साळवी काकांना गाठलं होतं. विनायक, मला वाचव. अचानक मला एक अत्यंत क्षीण आवाज ऐकू आला. तो साळवी काकांचाच आवाज होता, पण तो आवाज बच्चा बाहेरून नाही तर चक्क बच्चा खालून आल्यासारखा वाटला. मी भीतीने जागीच उडी मारली. मी खाली वाकून बच्चा जमिनीकडे पाहिलं, पण तिथे तर फक्त इंजिनचं कव्हर होतं. तो आवाज नक्की कुठून आला? तेवढ्यात बच्चा छतावरचा तो धनधन आवाज थांबला. आता बच्चा अगदी समोरच्या काचेवर, जिथे साळवी काका बसतात, तिथे वरून काहीतरी खाली लटकताना दिसलं. ते धोक्यात अस्पष्ट होतं, पण त्याचा आकार पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. तो हसणारा प्रवासी आता आपल्या जागेवरून उठला आणि हळूहळू माझ्या दिशेने चालू लागला. त्याचे हात लांब आणि निर्जीव वाटत होते. ते आले आहेत, ते तुम्हाला न्यायला आले आहेत, तो पुटपुटला. प्रवासी ओरडत बसच्या मागच्या बाजूला पळाले. मी ड्रायव्हरच्या कॅबिनच्या दरवाजाला पाठ लावून उभा राहिलो. साळवी काका कुठे आहेत? छतावर कोण आहे? आणि हा विचित्र प्रवासी नक्की कोण आहे? या प्रश्नांच्या चक्रात मी पूर्णपणे अडकलो होतो. वरंदा घाटाचा हा भाग आता एका अशा वळणावर आला होता जिथून परतीचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. साळवी काकांशिवाय मी आणि हे 7-8 प्रवासी या मायावी संकटातून कसे सुटणार, हा प्रश्न मला पोखरत होता. वरंदा घाटातील तो अंधार आता केवळ काळोख नव्हता, तर ते एक जिवंत संकट होतं जे आम्हाला गिळंकृत करायला टपलं होतं. साळवी काका बाहेर जाऊन आता बराच वेळ झाला होता आणि त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळणं हे माझ्या मनातल्या भीतीला सत्य ठरवत होतं. बसमधील 7-8 प्रवाशांचा आरडाओरडा आणि त्या प्रवाशांचं भयानक हसू यामुळे माझं डोकं बधीर झालं होतं. अचानक बच्चा छतावरून जे काही समोरच्या काचेवर लटकत होतं ते हळूहळू सरकून त्या हसणाऱ्या प्रवाशाच्या खिडकीपाशी आलं. मी डोळे फाडून तिकडे पाहिलं आणि माझ्या तोंडातून एक किंकाळी फुटली. तो एक मानवी हात होता, पण तो सामान्य नव्हता. तो पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. काचेवरून रक्ताचे ओघळ खाली येत होते आणि त्या हातांची बोटं अस्वाभाविकपणे लांब होती. तो हात हळूहळू बच्चा आत शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्या हसणाऱ्या प्रवाशाने काहीही हालचाल केली नाही. उलट त्याने आपला खांदा त्या हाताच्या दिशेने सरकावला. जसा तो रक्ताचा हात त्या प्रवाशाच्या खांद्याला स्पर्श झाला तसा त्या प्रवाशाच्या चेहऱ्यावर एक अघोरी समाधान पसरलं. साळवी काका, मी रडत ओरडलो. माझ्या डोळ्यांसमोर साळवी काकांचा चेहरा आला. तो रक्ताचा हात पाहून माझ्या मनात एकच विचार आला, साळवी काका आता या जगात राहिले नाहीत. बाहेर जे काही होतं त्याने माझ्या बापसमान असलेल्या माणसाचा बळी घेतला होता. आता आमचा रक्षणकर्ता कोणीच नव्हता. मी विनायक, एक साधा कंडक्टर. आता या प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी माझ्या खांद्यावर होती. विनायक, गाडी चालव, पळ इथून. पुन्हा तोच आवाज माझ्या कानात घुमला. तो साळवे काकांचा आवाज होता की माझा भास हे मला कळत नव्हतं, पण मला जाणीव झाली की जर मी आता काही केलं नाही तर आम्हा सर्वांची अवस्था सतीश काकांसारखी किंवा त्याहून भयानक होणार होती. मी प्रवाशांना बाजूला ढकलत ड्रायव्हरच्या केबिनकडे झेपावलो. ड्रायव्हर सीट रिकामी होती, जणू ती मला आव्हान देत होती. मी आयुष्यात कधीच मोठी गाडी चालवली नव्हती, फक्त साळवी काकांना चालवताना बघितलं होतं, पण आता पर्याय नव्हता. मी ड्रायव्हर सीटवर बसलो. त्या सीटवर अजूनही साळवी काकांच्या शरीराची ऊब जाणवत होती, ज्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी चाबी फिरवली. खरखर आवाज झाला, पण इंजिन सुरू झालं नाही. सुरू हो, प्लीज देवा सुरू हो, मी आरडाओरड करत होतो. तेवढ्यात बसला मागून एक प्रचंड मोठा धक्का बसला. गाडी 2 फूट पुढे सरकली. बसमधील प्रवासी खाली पडले. मागून कोणीतरी किंवा काहीतरी बसला धडका मारत होतं. हे धक्के साधे नव्हते, ते इतके ताकदवान होते की 5 टनी बस अक्षरशः हलत होती.
खिडकीच्या काचा थरथरत होत्या आणि छतावरचा तो धनधन आवाज पुन्हा सुरू झाला होता. बाहेरच्या धुक्यात मला आता काही सावल्या दिसू लागल्या. त्या सावल्या झाडांच्या नव्हत्या, तर त्या मानवी आकृतीसारख्या होत्या, पण त्या जमिनीवरून चालत नव्हत्या, तर हवेत तरंगत असल्यासारख्या भासत होत्या. त्या हसणाऱ्या प्रवाशाने आता जोरात ओरडायला सुरुवात केली, जणू तो बाहेरच्या शक्तींना आमंत्रण देत होता. मी पुन्हा एकदा क्लच दाबून चाबी फिरवली. यावेळी इंजिनने थोडा प्रतिसाद दिला. बाहेरून त्या रक्ताच्या हाताने आता ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूची काच वाजवायला सुरुवात केली होती. तो टकटक आवाज माझ्या कानाच्या पडद्याला भेदून जात होता. विनायक, मागे बघू नकोस, फक्त समोर बघ. पुन्हा तोच गूढ आवाज आला. मी गिअरमध्ये गाडी टाकली आणि पुन्हा ताकदीने एक्सिलेटर दाबलं. त्याच क्षणी बसला मागून अजून एक जोरदार धक्का बसला आणि बसचं इंजिन खळखळत चालू झालं. हेडलाईटचा प्रकाश धुक्याला भेदून बाहेर पडला, पण समोर जे होतं ते बघून माझं स्टेअरिंगवरचं नियंत्रण सुटलं असतं. समोरच्या धुक्यातून एक आकृती आमच्या दिशेने चालत येत होती. ती आकृती साळवी काकांसारखीच दिसत होती. मी आनंदाने ओरडणार होतो, पण अचानक माझं लक्ष त्यांच्या पायाकडे गेलं. त्यांचे पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते आणि ते पूर्णपणे उलटे होते. वरांदा घाटाचा हा मायावी सापळा आता आपल्या अंतिम आणि सर्वात भयानक रूपाकडे वळला होता. गाडी तर सुरू झाली होती, पण समोर उभी असलेली ती आकृती नक्की कोण होती? साळवी काका के मृत्यू? इंजिन सुरू झालं होतं, पण समोरच्या धुक्यात जे काही होतं त्याने माझ्या हातापायातलं त्राणच काढून घेतलं. हेडलाईटच्या प्रखर प्रकाशात ती आकृती अधिक स्पष्ट दिसत होती. साळवी काकांचे तेच कपडे, तिचं शरीर यष्टी, पण त्यांची हालचाल मात्र अमानवी होती. ते जसे जवळ आले तसं माझं लक्ष त्यांच्या पायांकडे गेलं. त्यांचे तळवे पूर्णपणे मागे वळलेले होते, उलटे पाय. ती साळवी काकांची आकृती नव्हती, तर त्यांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या त्या शक्तीचं एक क्रूर रूप होतं. विनायक, दरवाजा उघड, मी साळवी आहे, ती आकृती ओरडली. पण तो आवाज माणसाचा नव्हता, तर एका पोकळ दरीतून येणाऱ्या प्रतिध्वनीसारखा होता. प्रवाशांनी बसमध्ये टाहो फोडला. विनायक, गाडी पळव, तो माणूस साळवी काका नाहीये, तो तरुण ट्रेकर ओरडला. माझ्या मनाचा थरकाप उडाला होता. मी डोळे घट्ट मिटले आणि माझ्या खिशात असलेला देवाचा फोटो हातात धरला. माझ्या तोंडातून आपोआप देवाची आरती आणि प्रार्थना बाहेर पडू लागली. मी मोठ्याने ओरडू लागलो. माझ्यासोबत इतर प्रवासीही आता देवाचा धावा करू लागले होते. माझा हात थरथरत होता, पण मी गिअर टाकला आणि डोळे मिटूनच एक्सिलेटरवर पाय दिला. बस त्या उलट्या पायांच्या आकृतीला छेदून पुढे निघाली. बसच्या समोरून जाताना त्या आकृतीने काचेवर जोरात हात मारला, ज्याचा आवाज एखाद्या बॉम्बस्फोटासारखा आला. बाहेरच्या मायावी जगात रस्ते बदलत होते. मला समोर रस्ता दिसत होता, पण तो रस्ता होता की केवळ भ्रम. बस वेगाने धावत होती. खिडक्यांच्या बाहेरून हजारो हात बसला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. तो हसणारा प्रवासी आता जमिनीवर लोळत विचित्र मंत्रांसारखे आवाज काढत होता. मला काही सुचत नव्हतं. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली होती. घाटातले ते धुकं आता बसच्या आतही शिरलं होतं. अचानक मला जाणवलं की रस्ता संपला आहे. मी पूर्ण ताकदीने ब्रेकवर पाय दिला आणि बस एका जागी स्थिरावली. माझं डोकं स्टेअरिंगवर आदळलं आणि मला भोवळ आली. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा सगळीकडे शुभ्र प्रकाश पसरला होता. धुकं उचरलं होतं आणि पहाटेची कोवळी किरणं दरीच्या टोकावरून डोकावत होती. मी शुद्धीवर आलो आणि खिडकीबाहेर पाहिलं. माझ्या कालचाचा ठोका चुकला. बस दरीच्या अगदी टोकावर उभी होती. जर मी 1 सेकंद उशिरा ब्रेक मारला असता तर आम्ही सगळे 500 फूट खोल दरीत कोसळलो असतो. माझे हात अजूनही ब्रेकवर घट्ट होते. आम्ही वाचलो, आम्ही खरंच वाचलो, त्या वृद्ध मावशींनी रडत विचारलं. बसमधील सगळे प्रवासी थिजून बसले होते. कोणालाच विश्वास बसत नव्हता की आम्ही मृत्यूच्या दारातून परत आलो आहोत. काही वेळातच समोरून एक पोलिसांची जीप
आणि दुसरी एक एस टी बस येताना दिसली. त्यांनी आमची ही अवस्था पाहून लगेच मदतीसाठी धाव घेतली. पोलीस अधिकारी जवळ आले आणि त्यांनी बसची स्थिती पाहून डोक्याला हात लावला. तुम्ही नशीबवान आहात पोरं हो, इथून गाडी वाचवणं अशक्य होतं, ते म्हणाले. मी धावत खाली उतरलो आणि पोलिसांना ओरडून विचारलं, साळवी काका, आमचे ड्रायव्हर कुठे आहेत? पोलिसांनी आणि दुसऱ्या बसच्या कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या जंगलात शोध सुरू केला. तासाभराच्या शोधानंतर मुख्य रस्त्यापासून साधारण 100 फूट आत जंगलात एका मोठ्याच्या झाडाखाली साळवी काका बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांच्या अंगावर ओरखडे होते आणि त्यांचा चेहरा निळा पडला होता. जणू कोणी अमानवी शक्तीने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला होता, पण सुदैवाने त्यांचा श्वास सुरू होता. आम्ही साळवी काकांना घेऊन आणि इतर प्रवाशांना सुरक्षित दुसऱ्या बसमध्ये बसवून महाडच्या दिशेने निघालो. मागे वळून पाहताना तो वरंदा घाट आता शांत दिसत होता, पण त्या शांततेत दडलेला तो मायावी खेळ मी कधीच विसरू शकणार नव्हतो. पहाटेचा सूर्य उगवला होता, पण आमच्या आयुष्यातील ती सर्वात लांब आणि भयानक रात्र नुकतीच संपली होती. साळवी काका वाचले होते, पण त्यांच्या डोळ्यातील ती भीती सांगत होती की वरंदा घाटातील त्या रात्री जे घडलं ते केवळ एक स्वप्न नव्हतं. महाडच्या सरकारी रुग्णालयात पांढऱ्या शुभ्र भिंतीच्या आड एक वेगळीच शांतता पसरली होती. बाहेर पावसाची रिपरिप अजूनही सुरूच होती, पण कालच्या रात्रीच्या त्या भयान वाऱ्यासारखी तीव्रता आता त्यात नव्हती. मी बेडवर बसून होतो. माझ्या हाताला सलाईन लागलं होतं. समोरच्या बेडवर साळवी काका झोपले होते. त्यांचे डोळे उघडे होते, पण ते शून्यात नजर लावून होते. रात्री जे काही घडलं त्याने आमचे शरीर तर वाचली होती, पण मन मात्र अजूनही त्याच वरंदा घाटात अडकून पडली होती. काही वेळाने साळवी काकांनी मान फिरवली आणि आमच्याकडे पाहिलं. विनायक, तू गाडी चालवलीस? त्यांचा आवाज खूपच क्षीण होता. मी फक्त मान डोलावली. काका, देवानीच ती गाडी दरीच्या काठावर थांबवली, नाहीतर मी आज इथे नसतो. साळवी काकांच्या डोळ्यात पाणी आलं. आम्ही बोलत होतो तेवढ्यात आमच्या सोबतचे जुने ड्रायव्हर आणि डेपोचे काही कर्मचारी आम्हाला भेटायला आले. त्यांच्यासोबत एक स्थानिक गावकरी सुद्धा होता, जो वरंदा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या गावाचा रहिवासी होता. त्याने आमची ही अवस्था पाहून एक दीर्घ निश्वास टाकला आणि त्या रात्रीच्या भयान सत्याचा उलगडा करायला सुरुवात केली. पोरं हो, तुम्ही नशिबाने वाचलात. तुम्ही ज्या ठिकाणी अडकला होतात त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच एक मोठा अपघात झाला आहे, तो गावकरी सांगू लागला. त्याने सांगितलं की 5-6 दिवसांपूर्वी एक खाजगी बस त्याच मार्गावरून रात्रीच्या वेळी चालली होती. त्या बसचा ड्रायव्हर पुण्यापासूनच दारू पिऊन गाडी चालवत होता. प्रवाशांनी त्याला वारंवार बजावलं, पण त्याने कोणाचंही ऐकलं नाही. वरंदा घाटाच्या एका अरुंद वळणावर त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ती बस थेट दरीत कोसळली. त्या अपघातात बसमधील प्रत्येकाच्या जीवाचा अंत झाला. ती बस पूर्णपणे जळून राख राख झाली होती, पण खरी भीती त्यानंतर सुरू झाली. तो पुढे म्हणाला, तो ड्रायव्हर आणि त्याचे प्रवासी यांचे मृतदेह इतक्या भीषण अवस्थेत होते की काहींचे नीट अंत्यविधीसुद्धा होऊ शकले नाहीत. त्या ड्रायव्हरचा आत्मा आजही तिथेच भटकतोय. त्याला वाटतंय की प्रत्येक सरकारी किंवा खाजगी बस ही त्याच्याच बससारखी आहे. तो प्रत्येक ड्रायव्हरला स्वतःसारखं समजून त्याला त्याच दरीकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच सतीश काका आणि इतर ड्रायव्हरसोबत तेच घडलं. हे ऐकून आमच्या अंगावर काटा आला. तो रक्ताने माखलेला हात, तो हसणारा प्रवासी आणि ते उलटे पाय असलेले साळवी काका, हे सगळं त्या अतुप्त आत्म्यांनी निर्माण केलेलं एक मायावी जग होतं. त्यांना फक्त आम्हाला त्या मृत्यूच्या दरीत ओढायचं होतं. काही दिवसानंतर भोर आणि महाडच्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्या काठातील अपघाताच्या ठिकाणी मोठा शांतिविधी करण्याचं ठरवलं. आम्ही दोघंही तिथे गेलो होतो. मंत्रोच्चार सुरू होते. धूप जाळला जात होता. ज्या ठिकाणी माझी बस दरीच्या काठावर थांबली होती तिथं आता एक लहानसं देवाचं देऊळ बांधण्यात आलं होतं. विधी संपल्यानंतर
वातावरणात एक प्रकारचा हलकेपणा जाणवू लागला. त्या तृप्त आत्म्यांना अखेर मुक्ती मिळाली असावी असं वाटत होतं. त्या घटनेनंतर भोर डेपोतील ती नाईट ड्युटी काही काळासाठी बंद करण्यात आली. हळूहळू परिस्थिती सामान्य झाली. पण विनायक म्हणून मी मात्र पूर्वीसारखा राहिलो नाही. आजही रात्रीच्या वेळी पावसाचा आवाज आला किंवा बाहेर धोका साचला की माझ्या काळजाचा ठोका चुकतो. मी आजही एसटी ड्युटी करतो. सर्वे काका आता निवृत्त झाले आहेत, पण आम्ही जेव्हा कधी कधी भेटतो तेव्हा आमच्या डोळ्यात त्या एका रात्रीचा मुक संवाद असतो. तो वरंदा घाटाचा थरार माझ्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. रस्ता कितीही ओळखीचा असला तरी नियती आणि अज्ञाताचे खेळ किती भयानक असू शकतात याचा तो जिवंत धडा होता. आज वरंदा घाटातून प्रवास करताना प्रवासी निसर्गाचा आनंद घेतात, पण त्यांना माहीत नसतं की त्याच घाटाच्या वळणावर एका कंडक्टरने मृत्यूशी 2 हात केले होते आणि केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो आजही कथा सांगायला जिवंत आहे.